नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी खरं तर एका साध्या कौटुंबिक वादातून सुरू झाली, पण तिचे परिणाम इतके मोठे होते की जणू काही एखादं महाकाव्यच. चला तर मग या अविश्वसनीय कथेबद्दल जाणून घेऊया. कधी विचार केला आहे का की एक साधा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी एखादी व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते? हाच प्रश्न या कथेच्या केंद्रस्थानी आहे, आणि याचं उत्तर आपल्याला आश्चर्याच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणार आहे. हो, हे अगदी खरं आहे. एका भावाला आपल्या मोठ्या भावाची नाराजी दूर करायची होती, आणि त्यासाठी त्याने चक्क संपूर्ण भारत जिंकण्याचा निर्णय घेतला. आणि याच अविश्वसनीय वळणामुळे ही कथा इतकी खास बनते. तर कथेची सुरुवात होते एका खूप श्रीमंत ब्राह्मण कुटुंबापासून. सोना आणि नंदा नावाचे दोन भाऊ होते. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने 80 कोटींची संपत्ती सोडून दिली आणि हिमालयात जाऊन आध्यात्मिक साधनेचा मार्ग निवडला. आणि इथूनच खरं तर त्यांच्यातल्या वादाला सुरुवात होते. हा वाद काही चांगल्या वाईटाचा नव्हता, तर दोन भावांच्या आपापल्या सद्गुणांचा होता. दोघांनाही आईवडिलांची सेवाच करायची होती, पण त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे होते. म्हणजे बघा, वाद नेमका काय होता. सोना, जो मोठा भाऊ होता, तो आपल्या आईवडिलांसाठी खूप लांबून खास गोड फळं घेऊन यायचा. पण तो बिचारा परत येईपर्यंत त्याचा धाकटा भाऊ नंदा जवळच जी काही साधीसुधी फळं मिळतील ती आईवडिलांना खाऊ घालायचा. आता यामुळे व्हायचं काय की सोनाची सगळी मेहनत वाया जायची. नंदाला वाटायचं की यात आपलं वैयक्तिक पुण्य आहे, आणि याच विचारात तो मोठ्या भावाचं ऐकत नव्हता. आणि याच वादामुळे शेवटी सोनाने त्याला आश्रमातून बाहेर काढलं. पण आश्रमातून बाहेर पडल्यावर नंदाने जे काही केलं ते आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं आहे. त्याने तपश्चर्या केल्या, अलौकिक शक्ती मिळवल्या आणि भावाला परत जिंकून घेण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन बनवला. आणि त्याचा प्लॅन काय होता ते बघा. म्हणजे एका कौटुंबिक वादासाठी त्यानं किती मोठी गोष्ट रचली होती. आधी राजा मनोजची सेवा करायची, मग आपल्या जादुई शक्तीने त्याच्यासाठी पूर्ण भारत जिंकायचा, मग 101 राजांना एकत्र आणायचं आणि त्यांना घेऊन आपल्या भावासमोर आपली बाजू मांडायला जायचं. 1-2 नाही तर तब्बल 100 राजे. विचार करा, 100 राजांना त्याने आपल्या प्रभावाखाली आणलं. केवढी मोठी गोष्ट ही. आणि या सगळ्याला वेळ किती लागला? 7 वर्ष, 7 महिने आणि 7 दिवस. म्हणजे त्याचा निश्चय किती पक्का असेल याचा अंदाज येतो. पण या सगळ्या मोहिमेतली सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट कोणती असेल तर ती ही की यात रक्ताचा एक थेंबही सांडला नाही. सगळं काही फक्त आणि फक्त जादुई शक्तीने झालं होतं, कोणतीही हिंसा न करता. आणि आता येतो कथेचा तो क्षण जिथे सगळं काही बदलणार होतं. नंदा आपल्या 101 राजांच्या लवाजमासह आश्रमात पोहोचला, पण समोर त्याचा भाऊ सोना अगदी शांतपणे आपल्या आत्मिक शक्तीसह उभा होता. आणि तेव्हा सोना फक्त एक वाक्य म्हणाला, ज्येष्ठ पुत्रावर नेहमीच एक जबाबदारी राहील. आणि या एका वाक्याने सगळं चित्र पालटलं. तिथल्या सगळ्या राजांचं मत क्षणात बदललं आणि त्यांनी सोनाच्या कर्तव्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला. इथेच कथेचं सार आहे. शहाणपणे हे कोणत्याही ऐहिक शक्तीपेक्षा, जादूच्या शक्तीपेक्षा मोठं असतं. सोनाने फक्त शब्दांच्या जोरावर नंदाच्या एवढ्या मोठ्या साम्राज्यावर विजय मिळवला होता. आता वाद तर मिटला होता, पण यानंतर सोनाने जो उपदेश केला तोच या कथेचा खरा गाभा आहे. त्याने सांगितलं की मुलांची आपल्या आईवडिलांप्रती काय कर्तव्य असली पाहिजेत. त्याने आईच्या कष्टांबद्दल सांगितलं की कशी एक आई आपल्या मुलासाठी प्रत्येक देवळात प्रार्थना करते, आपल्या खजिन्याप्रमाणे त्याचं रक्षण करते, त्याला दूध पाजून अंगाई गीत गाऊन शांत करते, ऊन वाऱ्यापासून त्याला जपते, आणि मुलं मोठी होऊन दूर गेल्यावरही तिची काळजी काही संपत नाही. आणि मग त्याने सांगितलं की जे आपल्या आईवडिलांची अशी सेवा करतात त्यांना काय मिळतं. त्यांना मिळतो आनंद, निश्चिंतता. त्यांचं आयुष्य हास्य आणि खेळाने भरून जातं. या जगात तर ऋषीमुनींकडून त्यांची स्तुती होतेच, पण मृत्यूनंतर स्वर्गातही त्यांना सुख मिळतं. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. ही सगळी कथा सांगण्यामागे एक खूप मोठं कारण होतं, आणि आता आपण त्या मूळ कारणाकडे वळणार आहोत. आपण जी ही गोष्ट ऐकली तिला जातक कथा म्हणतात. आता जातक कथा म्हणजे काय? तर बौद्ध साहित्यातल्या त्या कथा ज्यात बुद्धांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितलं जातं, आणि प्रत्येक कथेमधून एक महत्त्वाचा धडा किंवा सद्गुण शिकवला जातो. तर ही इतकी मोठी भव्य कथा स्वतः गौतम बुद्धाने एका अगदी साध्या प्रसंगासाठी सांगितली होती. त्यांचा एक भिक्खू होता जो आपल्या आईची सेवा करत होता. तर त्याचं महत्त्व सगळ्यांना पटवून देण्यासाठी बुद्धांनी ही गोष्ट सांगितली.
आणि मग कथेच्या शेवटी तो उलगडा होतो जो सगळं काही स्पष्ट करतो. तो ऋषी सोना म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः गौतम बुद्ध होते त्यांच्या पूर्वजन्मात. धाकटा भाऊ ऋषी नंदा म्हणजे त्यांचे लाडके शिष्य आनंद. आणि तो राजा मनोज, तो होता त्यांचा आणखी एक प्रमुख शिष्य सारीपुत्त. हे कळल्यावर कथेला एक वेगळाच पूर्ण अर्थ प्राप्त होतो. आणि जाता जाता एक प्रश्न. या गोष्टीत सांगितलेली ही सगळी प्राचीन कर्तव्य, यातलं कोणतं कर्तव्य आजच्या काळात आपल्या आधुनिक जगात सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं?